महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि पुनश्च सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। आपण पाहतोय मॅच मकरंद स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टर वाहुली अशी ही लढाई। एका बाजूला आपण जर पाहिलं तर मकरंद स्पोर्ट मुठवळ टीम या संघामध्ये नक्कीच त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं की यंगस्टर मात्र नाहीयेत। हा बॉल यष्ठ्या उद्ध्वस्त केल्या। फलंदाज बाद होत असताना पहिला मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज रणजित बॅक टू द डगआउट। गोलंदाजीची चर्चा होत होती प्रशांत। अनमोल सकाळी आपण पाहिलं तर प्रशांत किने इथे होते स्कोरर म्हणून। चर्चा होत होती की आज गोलंदाजी चांगली होत आहे आणि दरम्यान या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी प्रभावित केलं। मागील मॅच मध्ये आपण पाहिलं आविष्कारनं देखील 4 विकेट घेतले होते। म्हणजे आजचा दिवस गोलंदाजांच्या नावावरती राहील यात शंका नाही। हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या या संपूर्ण दिवसभरामध्ये येणाऱ्या मॅचेस मध्ये देखील आपण पाहणारच आहोत। सध्या तरी चांगला कमबॅक या ठिकाणी आपण पाहू शकता। गोलंदाज कश्यप त्यानं पहिलाच गडी टिपलेला आहे। सलामीची जोडी फोडण्यामध्ये त्याला सफलता प्राप्त झालेली आहे। चांगली उपलब्धी म्हणावी लागेल। मला तर वाटतं काल नक्कीच वाहुली संघाचे यंगस्टर ते मात्र ऑन स्क्रीन वरती मॅचेस पाहत असतील। कशा पद्धतीने लाईन लेंथ हाताळावी हे नक्कीच त्यांना चांगल्याच पद्धतीने उमगत असावं। वॉट बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग आहे काल। खऱ्या अर्थानं अशाच प्रकारची लेंथ लाईन वरती गोलंदाजी करणं फार अपेक्षित होतं। बॅकअप दी लेन सातत्याने चेंडू येत होते। सो त्या अनुषंगाने फटक्यांवरती फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली होती कालच्या दिवसामध्ये। पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा उलटफेर। ओ हो हो, व्हॉट अ फिल्डिंग। फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करून चेंडूला पकडणं मात्र खूप कुशलतेचं काम असतं। लेदर क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हाताची वाट लागते हा बॉल जर पकडण्याकरिता। पुन्हा एकदा त्या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग आहे। व्हॉट अ बॉलिंग। आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत। खातं देखील ओपन झाले नाही। परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाहुली संघानं विकेटच्या बाबतीत त्यांचं खातं ओपन केलेलं आहे। इम्प्रोवाइज चटपटा नाही तो अटपटा साहेब। बॅकवर्ड द पॉइंट रिझन मधून आलाय हा दर्जेदार झन्नाटेदार चौकार। सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या। मी तर म्हणेन की चांगला अनुमान त्या ठिकाणी लावला फलंदाज तेजस। करणं गरजेचं असतं ज्या वेळेला सरळ बॅटनं धावा येत नाहीत तर अशा प्रकारचं समीकरण करणं जे आहे ते फार गरजेचं आहे। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। पुन्हा एकदा तोच फटका रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहता पाहता षटकाची समाप्ती देखील झालेली आहे। षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर एक गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत। 4 ओव्हरची मॅच। मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली। साहिल 36 धावा ठोकल्या आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांनी कलेक्ट केली। गोलंदाजी आणि फलंदाजी याचं चांगलं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला भेटत ते म्हणजे गावदेवी पिसे संघाच्या वतीनं। आणि या सालामध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ देखील आहे। सातत्यानं मागच्या वर्षामध्ये देखील फॉर्म मध्ये होते। मी तर म्हणेन की आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा देखील असतो। या मैदानावरती मी देखील एकता ट्रॉफीमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला होता। अगदी मी तर म्हणेन की 3-4 वर्षापूर्वी या मैदानावरती अप्रतिम त्यांची कामगिरी राहिली होती। इथून मात्र आपण आता पाहिलं तर कमबॅक करणं फार गरजेचं असेल मुठवळ टीमला। दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज रेहान गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे।
रेहान या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडा क्षेत्ररक्षणाचा बाबतीत थोडासा विचार करतोय त्या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक जो मात्र डीप मध्ये ठेवतोय ऑन साइडला. ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटत आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक ठेवलेले, वाडिश लॉंग ऑन ठेवलेले, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. ऑफसाईडला आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला त्यानं क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. लेंथ लाईन आता कशा पद्धतीची असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष आणि संघर्ष या क्रिकेटच्या पटालावरती दाखवणं फार गरजेचं आहे. सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. रेहान गोलंदाजी मार्कवरती उर्दू विकेटने जाईल. मिडम फास्ट बॉलर आहे. समोर बॅटर आपण पाहू शकता या सूरज, त्याने अद्यापही खातं खोललेलं नाही. शपथ झाले त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झालेला नाही. कारण की नक्कीच रॉकी सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. 22 पासून ही धाव इथे मात्र मिळते. यानंतरची मॅच असेल ती म्हणजे गावदेवी पिसे आणि विजेता संघ या दोघांमध्ये फाईट आपल्याला पाहायला भेटेल. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेतून, चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. जाऊया आपण मॅच कडे. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा. व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द एंड टू द क्राउड. दर्जेदार सिक्सर. नक्कीच कॉन्फिडंट जो मात्र वाढू शकतो या षटकाराच्या बाबतीत आपण विचार केला तर जो षटकार आपल्याला तेजसच्या बॅटमधून पाहायला भेटला. काय बॅटिंग केली तेजसने. संघर्षमय काळ त्याचा मात्र राहिलेला आहे तेजसचा. या मॅच करिता आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटलाय. ओरिजिनल शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना बॅटर तेजस. धावसंख्या पोहोचली आहे 1 धावेच्या मदतीनं 16 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर 8.0ची सरासरी धावपलकावरती आहे. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, परंतु वाईडिश लॉंग ऑनला तिथे मात्र क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. चर्चा होत होती आपण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रेहान जसा गोलंदाजी मार्कवरती आला होता त्यांनी ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षकांची मागणी केली होती. परंतु सध्या तरी आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट ठेवले. लॉंग ऑन त्यांनी लॉंग ऑनला आणलेला इकडे. रेवाचा डॅम काढण्याचा प्रयत्न तिथे लाऊड जप्पील. इथे मात्र पाहायला भेटते षटकाची समाप्ती होत आहे. दरम्यान 2 षटकाची समाप्ती झालेली. 1 गडी बाद. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा धावपलकावरती आहेत. 40 प्लस जाणं फार गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच असली तर 40च्या पुढचा जो आकडा आहे तो मात्र एक नक्कीच चांगली धावसंख्या होऊ शकते. यंगस्टर वाहुली टीम सर्वच यंगस्टर खेळाडू आहेत. ओपनिंग घेत असताना त्यांनी देखील सांगितले की आमच्याकडे देखील यंगस्टर खेळाडू आहेत. परंतु मकरंद स्पोर्ट मुठवड संघाकडे मात्र त्यांनी सांगितले की काही यंगस्टर खेळाडू आमच्यामध्ये नाहीत, जुन्याच खेळाडूने आम्ही मात्र खेळत आहोत. पाश्चिमात्य संघांच्या ज्या पद्धतीने त्यांचे जुनेच खेळाडू असतात त्या पद्धतीनं त्यांचा मात्र खेळ सुरू आहे. परंतु भारतीय संघामध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही नवीन विकल्प असतात, नवीन चेहरे येत असतात. प्रत्येक सिरीजमध्ये वेगवेगळा चेहरा आपल्याला पाहायला भेटत असतो आणि सध्या तरी ट्रेंड सुरू आहे. नवीन खेळाडू, यंगस्टर खेळाडूंचा ट्रेंड सुरू आहे आणि पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ सीनियर गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल की या मॅचमध्ये सीनियर आणि ज्युनियर असा हा संगम या मॅचमध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. इथे मात्र पाहूया जबरदस्त
फटका स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवलाय पुढच्या प्लॉट मध्ये दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर सूरजला हवे तसे बॉल आले नाही आणि हा बॉल म्हटलं तर लॉलीपॉप सारखा बॉल आहे, स्लॉटमध्ये बॉल आहे आणि लॉलीपॉपवरती सूरज जर तुटून पडणार नाही तर नवलच. पुन्हा एकदा त्या ठिकाणी तेच समीकरण पाहायला भेटलं. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं तर गोलंदाज अमन यांचा जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या ज्यांनी मात्र टॉस गमावला, फलंदाजी त्यांना करावी लागते. त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही टॉस जिंकल्याचं क्षेत्ररक्षण करू, परंतु नशिबी फलंदाजी करण्याचं येत आहे. परंतु काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. थोडेसे नाराज देखील झाले सूरज. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता सूरजचा पुन्हा एकदा, परंतु थांबवले त्या ठिकाणी बॅटर तेजस. अजिबात तयार नव्हता तेजस त्या ठिकाणी. सूरज मात्र थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करतो. अजून मी तर म्हणेन की एक षटक शिल्लक आहे, अजून चांगल्या धावा अजा मात्र नक्कीच बनवू शकतील. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया, 30 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3. फटका फसला त्या ठिकाणी. फाईनला पुन्हा एकदा संधी आली होती, मात्र संधी देखील हुकली आणि या 4 धावा देखील गेलेल्या आहेत. म्हणतात ना मित्रांनो, इथे तेलही गेले आणि तुपे गेले, हातामध्ये फक्त धुपाटणे आले. खूप जुनी गोष्ट आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया, एक गडी बाद 34 धावा धावपलकावरती आहेत. ओ फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, फेकून दिलाय चेंडू सीमा पार, फटक्यात आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. धावसंख्या पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. ओहो, पुन्हा एकदा इथे मात्र झेल सोडली आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर खरोखर गोलंदाजाला इथे मात्र नक्कीच त्यांनी संध्या निर्माण करून दिल्या होत्या, परंतु संधीचं सोनं मात्र करता आले नाही. 3 झेल या ठिकाणी सुटलेले आहेत. झेलला क्रिकेटच्या पटलावरती फार महत्व असतं. पकडा झेल, झिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने आपण म्हणत देखील असतो, परंतु मी तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज अमन यांचं कौतुक करेन की त्यांच्यावरती किती प्रहार झाले. 3 षटकार आले होते जरूर, परंतु कमबॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न अप्रतिम होता. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 42 धावा धावफलकावरती आहेत. इथून आपण विचार केला तर 15.0 सरासरी सुरू आहे सध्या तरी धावफलकावरती आपण पाहिली तर, परंतु या षटकामध्ये आता कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आता यंगस्टरच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. सिनियर खेळाडूने मात्र काय चमक दाखवलेली नाही, परंतु यंगस्टर कडे मात्र नजरा असतील. ओव्हर द विकेटने जाईल गोलंदाज अनस. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. हा बॉल वाईड आपल्याला पाहायला भेटतोय. लूजनरनं सुरुवात करतोय अनस. पहिला बॉल या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये. धावसंख्येत थोडासा भर होतोय. धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. स्ट्राईक वरती सूरज आहे. सूरज आपण पाहिलं तर 14 धावांवरती बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले आणि तेजस देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून. 3 चौकार पाहायला भेटले म्हणजे तब्बल 24 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या. ओ शफल झाले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा फाईनचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही चेंडू पर्यंत.
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत आपल्याला पाहायला भेटली. एकेरी दुहेरी धावांवरती देखील चांगल्या धावा इथे मात्र जमवल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकताय. त्यांना मात्र निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. एक गडी बाद जरूर झाला, परंतु चांगली स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर आपण म्हटलं तर अगदी 40+ जर तुम्ही जाता तर खूप चांगली धावसंख्या म्हटली जाऊ शकते. जी डोकेदुखी येणाऱ्या बॅटरसाठी होऊ शकेल. वॉट अ शॉट. जो प्रयत्न त्या ठिकाणी होता फलंदाज सूरजचा, त्या प्रयत्नाला यश आलंय. फाईनच्या दिशेनं मात्र वारंवार खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि ठोकलाय त्या दिशेत त्याने दर्जेदार चौकार. तर चेंडू द्यायचा आहे. मला वाटतं चेंडू हरवलेला आहेत. पंच देखील चेंडूची मागणी करतायत. चेंडू द्या. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पोहोचली आहे. 49 धावा. आणि ज्या वेळेला चांगल्या धावा येत असतात त्यावेळेला कॉन्फिडन्स जो मात्र बॅटर्सचा नक्कीच वाढत असतो. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही या षटकातील चेंडू जे मात्र 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील 4 चेंडू म्हटलं तर चांगल्या धावा येऊ शकतात. कारण की ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर सूरज जो मात्र सेट बॅटर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बांधून ठेवलं त्या ठिकाणी गोलंदाज आनसनं. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. ओ हो स्लॉट मध्ये पुन्हा एकदा घेतलाय बॅट वरती, फेकलाय चेंडू सीमा पार. भीम टोला, वज्र टोला, षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा बॉल इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर सीमा लगत तिथे काही जो काही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल सध्या तरी आपण पाहिलं तर 3 धावा इथे धावून मात्र काढलेले आहेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. तर इथे मात्र आपण चेक करतोय की षटकार आहे त्या ठिकाणी काही धावा वाचवलेल्या आहेत. की प्रेक्षक तेथे मात्र उपस्थित आहेत. त्यांनी म्हटलंय षटकार आहे, परंतु आपण पाहतो या ठिकाणी षटकार आहे. मॅच बॉल आलेला आहे. इथे जर एक षटकार आला तर हॅट्रिक पाहायला भेटेल आपल्याला. फलंदाज सूरज काय बॅटिंग केले. तेजस सूरजच्या पुढे होता आपण पाहिलं होतं तर पहा झपाट्यानं सूरज त्याच्या मागं असताना देखील त्याच्या पुढे जात असताना ओ इथे मात्र यष्टया उद्ध्वस्त केल्या. सूरजचा प्रयत्न होता या बॉलवरती तरी मोठा फटका खेळण्याचा, पण तो सध्या तरी इथे मात्र सूरजला धाव मिळत नाही. सूरज मात्र या ठिकाणी बाद होत आहे आणि इनिंग देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावा इथे जमवलेल्या आहेत 61 आणि 62 धावांचं लक्ष आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये विश्वास केणे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच.
येस, मॅचला सुरुवात झाली. सलामीची जोडी आपण पाहिली, रेहान आणि कश्यप ही जोडी मधाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुमारला आपण पाहतोय जिंकण्यासाठी 62 बनवा यशात. आणि इथून पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज कुमारने. आता इथून चांगली इनिंग देखील साकारावी लागेल दोन्ही बॅटर्सला. ओ, फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आपण पाहिला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला सीमारेषेची दिशा दाखवून दिली. पंच रॉकी सरांचा इशारा येतोय. खरं तर चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील साकारली या स्पर्धेमध्ये. ओ, लेन खेचली आहे, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न झाला. ओ, क्षेत्ररक्षकाने केलंय काय? मोखा भी गया और चौका भी गया. आणि या फटक्याचे चटके लागले असतील टीम मुठवलला. दमदार चौकार. ऍक्शन रिप्लाय आपण चेक अगदी पाहण्यासारखा ऍक्शन रिप्लाय असेल, कारण की तिथे मात्र जज करण्याचा प्रयत्न झाला आणि तत्पूर्वी इथे मात्र असं वाटलं की झेल हातामध्ये बसला आहे की काय, परंतु झेल सुटला आणि तदनंतर चेंडू हातातून निसटला आणि चौकार गेला. अट्टाळी आणि कासने अशी मॅच देखील आपण पाहणार आहोत. परंतु पुढील मॅच आपण या सामन्यातील विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट पिसे संघ अशी ठेवल्या. तर आपण दोन्ही संघ आपण सज्ज राहा, त्यानंतर आपली देखील मॅच असेल. सचिन दादा आपण या. वेलकम. आपलं सरचे हार्दिक स्वागत असेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र, समालोचक मित्र आहेत. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान आडव्या पाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकीने दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचेल डबल डिजिट 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली इनिंग दोन्ही बॅटर्सच्या वतीनं पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल कश्यपचं. 2 चौकार त्याच्या पाठ बनवल्यात. झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र इथे नक्कीच कमबॅक केलाय टीम यंगस्टर्स वाहुली या संघानं. सगळे यंगस्टर्स प्लेयर्स या संघामध्ये आपण पाहतो. त्या अनुषंगाने संघाचं नाव देखील यंगस्टर्स वाहुली असं आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ. आडव्या पाटण्या ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि तिथे धावबाची संधी होते. कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा बॅटरसाठी झाली असती, कारण की यष्ट्यांवरती चेंडू लागला नाहीयेत आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर्स पोहोचले देखील नव्हते. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम अट्टाली आणि टीम कासने संघ देखील इथे पोहोचतीये. सर्वांचं पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वासुंदरी संघ देखील इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल. सूर संघ देखील इन ऍक्शन मध्ये असतील. चांगला खेळ एकंदरीत या सर्व संघांच्या वतीनं आज आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. एक्कावन्न धावा बनवायच्या. ओ, फटका इथे हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पुनश्च चुकी करतो. मधाच्या आतमध्ये चालू काय? क्षेत्ररक्षक सातत्याने इथे मात्र चुकांवर चुका करतात आणि पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळतात. ओ, स्टेप आउट करून इथे मात्र चांगला स्ट्रोक. क्या बात आहे. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षक देखील सांगतायत दमदार स्ट्रोक, षटकार.
करत असताना मधाच्या आतमध्ये कश्यपला आपण पाहतोय. चांगला खेळ एकंदरीत त्याच्या वतीनं आता पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली इनिंग साकारली जाते. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहे डीप पॉइंट मधून. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव इथून होणार नाहीये कारण की ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. एकच धाव इथे मात्र मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आहेत. आता बऱ्याच वेळानं स्ट्राईक रेहानला आला की ज्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हो, चांगली गोलंदाजी. पुन्हा गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आता येत आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती मिळतील. 2 धावा. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय. सचिनजी गोंधले आपण या वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. एक समालोचक म्हणून त्यांची देखील ख्याती आहे आणि आज ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओ, फुल टॉस चेंडू त्याच्यावरती इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. काय फटकेबाजी सुरू मधाच्या आतमध्ये टीम वाहुलीच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, आता मात्र इथे हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की स्ट्राईक आता मात्र कश्यपकडे जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 31. 31 धावा आहेत आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 मध्ये 31 बनवायच्यात. 12 मध्ये 31 जरूर बनल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. बारा मध्ये धावा बनल्यात 31. आता 12 मध्ये 31 बनवायच्यात. सुबोध गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. अर्धा पडला जरूर इथे मात्र पार झालाय. अजूनही इथून मात्र अर्धा टप्पा पार करायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ पीसी संघाच्या अगेन्स्ट खेळेल. पुढच्या लढतीमध्ये आपण पाहणार आहोत विनर विनर अशी ही लढत आपण पाहणार आहोत. हो, इथे मात्र लाऊड अपील झाली आहे. दोन्ही पंच आता मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील यात मात्र शंका नाही कारण की गेल्या 33 वर्षांचा अनुभव पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आमचे धर्मेंद्र वर्मा सर, त्यांच्या सोबतीनं रॉकी सर नेहमीच मुरबाड, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये सातत्याने आमच्या सोबत असतात आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आवर्जून आयोजकांना मी त्यांना रेफर केला आणि आज ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. यास फलंदाज बाद असेल. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि आता फलंदाज बाद होईल. माघारी परतावं लागेल फलंदाज रेहानला. रेहानच्या खेळीचा अंतर. रेहान बॅक टू द पवेलियन. आणि सध्याच्या घडीला आता मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट झाली आहे. अमन नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि इथून मात्र 31 धावा बनवायच्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रेहानने देखील चांगली इनिंग साकारली होती. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आपण पाहिले होते आणि आता नक्कीच 31 धावा सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये बनल्या होत्या. तदनंतरच्या 12 मध्ये त्यांना 31 बनवायच्या होत्या परंतु पहिल्याच चेंडूवरती येथे फलंदाज वास झाले आणि आता 11 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर कश्यप देखील सज्ज असेल
त्याच्या पाठमधून 3 चौकार 1 षटकार देखील आलाय. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, कारण की आयोजकांनी तुम्हाला सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. फुल टॉस चेंडू आडव्या बाटण्या ऑन साइडला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून मिड विकेटला, तिथे मात्र गॅदर करेल, फेकी करेल. तत्पूर्वी या 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये, चांगली इनिंग देखील साकारली जाते, कारण की स्पर्धा देखील महत्वाची आहे. काल आपण पाहिलं तर वावेगर संघ मेगा फिनालेमध्ये पोहोचला. कल्याण ग्रामीण मधील नक्कीच चांगला खेळ राहिला तो म्हणजेच रवशी शिलारचा. तब्बल 157 धावा एकंदरीत संपूर्ण दिवसामध्ये त्याने बनवल्या. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू खाली राहतोय आणि महत्वाची विकेट्स मी तर म्हणेन इथे घेणं गरजेचं होतं, कारण की कश्यपची आता मात्र नक्कीच विकेट धोक्यात आली होती. टांगती तलवार त्याच्या खांद्यावरती होती. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर तिथे बाद व्हावं लागलं असतं. आणि मी तर म्हणेन अमनने फार मोठी चुकी केली होती, परंतु लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 35 धावा. आता कश्यपकडे इथे मात्र ही स्ट्राईक असेल. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. धावसंख्या 35 धावा. ओ हा फटका दमदार आहे, ज्याचा उल्लेख आपण केला होता. कश्यप आणि कश्यपच्या बॅटमधून सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. इथे सरळ बॅटने धावा येत होत्या, कुठेतरी आडव्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न जो करूर इथे मात्र जरूर केला आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. 41 धावा फलकावरती आपण पाहिल्या, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त आता 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे, इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. हो कमालीची गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला, अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं आणि हा चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 41 धावा आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 21 धावेंची आवश्यकता. फक्त 2च बॉल या ठिकाणी मात्र या षटकामध्ये कश्यपला भेटले. स्ट्राईक देणं गरजेचं होतं अमनला देखील, परंतु तसं झालं नाहीये. आणि आता अंतिम 6 चेंडूंसाठी त्याच्याकडे स्ट्राईक असेल. आता 21 बनवायच्यात. एका षटकामध्ये 20 तर आल्या होत्या, परंतु आता 6 चेंडूमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता असेल. वैयक्तिक 29 धावा फलकावरती जोडल्यात कश्यपने. आता गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये सुधीरला आपण पाहतोय. सुधीर वरती ही जबाबदारी आहे. 6 मध्ये 21 बनवायच्यात. ओ दांडी गोल, प्लेड ऑन, बाटशी कडा घेतली आणि चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज कश्यप, ज्याच्यावरती विश्वास होता तो फलंदाज आता ढग आउटच्या आशयाला. इथून मात्र बाजलाने शायान नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 बनवायच्यात. असं वाटलं होतं की वाहुली संघ आता मात्र सामना सहज जिंकेल, परंतु
तदनंतर कमबॅक केला. दोन्ही बॅटर्स रेहान आणि कश्यप बास झाले आणि आता मात्र अमन आणि शयानवरती ही जबाबदारी आहे. 5 चेंडू आणि 21 धाब्यांची आवश्यकता असेल. ओ फटका हा देखील चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सज्ज असतील. एक जाब इथे मात्र दिली जाईल. आता 20 जाबा बनवायच्या. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक असेल अमनकडे. अमनला जबाबदारीनं फटकेबाजी करावी लागेल. 3 षटकार मारावे लागतील. ओ बॅटची लिडिंग एज. आणखी एक फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज अमन. बॅक टू द पविलियन. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉन मधून आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 43. 43 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 2 चेंडू निर्णायक असतील या षटकातील. ओ इथे मात्र फटका तर दमदार आहे. उंची देखील गाठली आहे आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येस नक्कीच या ठिकाणी मात्र पंच सांगतायत की नक्कीच हा फुलटॉस चेंडू आहे. रिव्ह्यू नाहीये. जर अंपायर्सला रिव्ह्यूची आवश्यकता असेल तरच अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील. फेअर डिलिव्हरी चेक देखील केलं होतं आम्ही देखील, परंतु आपण पाहिलं तर षटकाराला बॉल द्यायचा मधाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू आहे आणि सामना देखील भरपूर दूर आहे. तर नक्कीच या ठिकाणी मात्र आपण एक बॉल देऊया. जुना बॉल दिला तर चालेल का अंपायर? कारण की एकच बॉल आहे त्या अनुषंगाने. ते मध्ये स्पर्धेचा नियम आहे, कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला खराब झाला तर नवीनच बॉल दिला जाईल. परंतु आता सामना संपण्याच्या दिशेने, सामना इथे विजयाच्या दिशेने मुठवाल संघ देखील आहे, त्या अनुषंगाने आपण बॉल द्यायचा आहे. यस बॉल येतोय. यस सामना होते फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवळ या संघाने. मुठवळ संघाचं अभिनंदन. हार्ड लक, टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल.